अध्यक्ष महोदय, सदस्यांनी अतिशय चांगल्या गोष्टीकडे हे लक्ष वेधलेले अध्यक्ष महोदय. जरी उत्तरामध्ये सगळं दिलेलं आहे की 786 सीट अख्ख्या संभाजीनगरमध्ये 18 लाख लोकसंख्येसाठी उपलब्ध आहेत, तरी पण अध्यक्ष महोदय की ही संख्या पण काही समाधानकारक नाही आहे. त्याच्यामध्ये सदस्यांनी जे आता सांगितले की जो आपल्याकडे उत्तरामध्ये जो सर्वे आलाय की ही शौचालय चालू आहेत, फक्त एक शौचालय जे आता महानगरपालिका कोणालाच घेत नव्हतं म्हणून महानगरपालिकेने चालवायला घेतलेलं आहे मकबरा रोडवरील, असं उत्तर आलेलं आहे. पण अध्यक्ष महोदय की सदस्यांचे जे प्रश्न आहे ते तपासून घेण्याचे निर्देश मी ऑलरेडी दिलेले आहेत की जी पण स्वच्छतागृह पे आणि यूज तत्वावर आपण चालवायला दिलेली आहेत ती नक्की त्या ह्याच्यावर चालतायत का, आज त्याची सद्यस्थिती काय आहे याच्या संबंधीचा रिपोर्ट आपण अध्यक्ष महोदय मागवलाय. प्रश्न क्रमांक 6. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 22,990. सन्माननीय अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, महारेराने ऑर्डर दिल्यानंतर अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे न होणाऱ्या वसुलीबाबतीतला हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, एकूण 792 कोटी रुपयांचे वसुली आदेश महारेराने गेल्या दीड वर्षात दिले आणि यातली कित्येक कोटी रुपयांची वसुली ही महारेराचे अधिकारी किंवा कलेक्टरचे अधिकारी करण्याकरता असमर्थ ठरलेले आहेत. अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला फक्त 2 कात्रणं या ठिकाणी वाचून दाखवतो. महारेरा 200 कोटीच्या वसुलीबाबत असमर्थ, केंद्रीय गृहनिर्माण विभागाकडून दखल. महारेरा रिकवर जस्ट 33% ऑफ 792 करोड ड्यूज इन स्टेट आणि त्यातले 352 कोटी रुपये हे मुंबई उपनगरातल्या विकासकांकडे वसुलीचे शिल्लक आहेत. अध्यक्ष महोदय, हा रेराचा कायदा सन्माननीय पंतप्रधान मोदीजींच्या काळात आला. त्याचे नियम तत्कालीन आणि आत्ताचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसांनी बनवले, अत्यंत चांगले नियम बनवले. परंतु चांगल्या कायद्याचा बट्ट्याबोळ कसा करायचा याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे महारेरा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी परवा एका सुनावणीच्या दरम्यान हे जाहीर उद्गार काढले की महारेरा मोडीत काढलं पाहिजे. इतके सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश फ्रस्ट्रेट झाले आणि मी एका केसचा फॉलोअप केला तर मला तर असं वाटायला लागलं की महारेरा, जरा 2 मिनिटं प्रश्न विचारू द्या. आणि त्यामुळे महारेरा हे बिल्डरांचं एक्सटेन्शन काउंटर आहे की काय? अध्यक्ष महोदय, मला संरक्षण द्या, मी प्रश्न मांडतोय. अरे काय? त्यामुळे विकासकांची बाजू घेऊ नका. अध्यक्ष महोदय, मी माझ्या मतदारसंघातल्या एका माणसाने रेरामध्ये कंप्लेंट केल्यानंतर त्याला रेराचा निकाल यायला 317 दिवस लागले. 3 महिन्याची मुदत रेराने ती रिकव्हरी अमाऊंट पेनाल्टी भरायला दिली. 3 महिने त्याने अमाऊंट भरली नाही. त्याच्यानंतर रेराकडनं एओ कडे जायला, एक्झिक्युटिव्ह ऑफिसरला जायला सुमारे 3 महिने लागले आणि एक्झिक्युटिव्ह ऑफिसरने निर्णय दिल्यानंतर परत कलेक्टरकडे एक पत्र येण्याकरता पुण्यावरनं उपनगर कलेक्टरमध्ये पत्र यायला 54 दिवस लागले. हे एक आमदार फॉलोअप करत असताना एवढी दारुण अवस्था आहे. माझे 3-4 स्पेसिफिक प्रश्न माननीय मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून आहेत. या पद्धतीच्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार? उपनगर जिल्ह्यातल्या ज्या अधिकाऱ्यांनी या पद्धतीने वसुलीचे आदेश प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याकरता टाळाटाळ केली त्यांच्यावर काय कारवाई करणार? माझा पहिला प्रश्न आहे. माझा दुसरा प्रश्न असा आहे की रेरामध्ये गेल्यानंतर 1-1 वर्ष लागतं आणि त्याच्यामुळे रेराचे बेंचेस वाढवणं याच्याकरता राज्य सरकार काही पावलं उचलणार का? रेरा स्थापन झाल्यानंतर प्रत्येक राज्यातल्या महारेराने दर 6 महिन्याला 1 वर्षाला रिपोर्ट दिला पाहिजे अशा पद्धतीचा निर्णय दिला होता. दुर्दैवाने महाराष्ट्रातल्या महारेराने आतापर्यंत गेल्या 7 वर्षामध्ये एकदाच रिपोर्ट दिला. त्यांना दरवर्षी रिपोर्ट देण्याचे आदेश
तुम्ही देणार का, हा माझा तिसरा प्रश्न आहे. आणि आता त्याच पहिला उत्तर वेळेला घ्या. मुंबई उच्च मान्य न्यायालय सदस्य, उत्तर घ्या, उत्तर. मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भातले एसओपीज घ्या. दिलेले आहेत. ते एसओपीज पाळण्याचे आदेश आपण महारेराला देणार का, असे माझे प्रश्न आहेत. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य अतुल भातखळकर जी जे म्हणतायत त्याप्रमाणे प्लीज 700 प्लीज प्लीज शांत ठेवा. 792 कोटी उत्तर रुपयांच्या ऐका ना. वसुली संदर्भातली 279 कोटी रुपयांची उत्तर ऐका. रक्कम ही आतापर्यंत वसूल करून देण्यात आलेली आहे. NCLT मध्ये 103 कोटी रुपयांची रक्कम ही NCLTच्या वादामध्ये या ठिकाणी अडकलेली आहे आणि निव्वळ वसूल पात्र म्हणजे जी वसूल झाली नाही ती रक्कम 430.66 कोटी इतकी आहे. सन्मान्य अध्यक्ष अध्यक्ष महोदय, या बाबतीत मला सदनाला आणि सन्मान्य भातखळकर साहेबांनाही अवगत करायचं आहे. जसा हा कायदा महारेराचा केंद्रानं आणि विशेषतः माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी हा जे ग्राहक किंवा जे लोक घरं खरेदी करतात त्यांच्या हितासाठी म्हणून घेतलेला आहे. सन्मान्य अध्यक्ष महोदय, माननीय पंतप्रधान महोदयांनी स्वतः 28 मे 2005ला सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांची या बाबतीतल्या आढावाची बैठक त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये महारेराची अंमलबजावणी आणि त्यातल्या वसुल्यांच्या संदर्भामध्ये कडक अशा पद्धतीचं धोरण सगळ्या राज्यांनी घ्यावं अशा पद्धतीचे माननीय पंतप्रधान महोदयांच्या त्या बैठकीमधल्या सूचना आहेत आणि त्याप्रमाणे आपल्या शासनानं सुद्धा या बाबतीत अधिक म्हणजे वसुली न होण्यासाठी ज्या काही बाबी आहेत त्या व्यतिरिक्त या वसुलीसाठी सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्या बिल्डरांच्या मालमत्ता शोधण्यासाठी भूमी अभिलेखची नोंदणी असेल, मुद्रांक विभाग असेल, महापालिका कर विभाग असेल, कंपनी नोंदणी विभाग असेल, RTO विभागामध्ये असलेल्या वेगवेगळ्या विभागांच्या वाहनांची नोंदणी असेल, आवश्यकता पडल्यास इन्कम टॅक्स आयकर डिपार्टमेंटकडनं त्याच्या बाबतीतली ॲडिशनल इन्फॉर्मेशन घेणं असेल, तसेच त्या समजा विकासकाची दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जर काही मालमत्ता आहे तर त्या बाबतीतली सुद्धा माहिती गोळा करून हे सगळं RRC जसं आपण करतो वसुलीसाठी तशा पद्धतीनं या सगळ्या संदर्भातल्या नवीन सूचना या सन्माननीय अध्यक्ष महोदय आपण सगळ्या विभागांना या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि या बाबतीत राज्याच्या सुद्धा मुख्य सचिवांनी या बाबतीत सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना वेळोवेळी बैठका घेऊन निर्देश दिलेले आहेत. तथापि माननीय सदस्य अतुल भातखळकरजी म्हणतात त्याप्रमाणे याच्यासाठी एक स्पेशल ड्राईव्ह, कारण यामध्ये आपण जर पाहिलं तर पाठीमागं म्हणजे ज्यांचा थोडासा याच्यामधला वसुलीचं प्रमाण कमी आहे त्या जिल्ह्यांमध्ये सन्माननीय अध्यक्ष महोदय उपनगर जिल्हा आहे, मुंबई आहे, या जिल्ह्यांचा जे काही जिल्हे त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत तर इथल्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची माननीय नगरविकास मंत्री तथा गृहनिर्माण मंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सक्त विभागाला सूचना दिलेल्या आहेत. या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन विभागीय आयुक्तांची बैठक घेऊन त्यांनी याचा पिरियडिकल रिव्ह्यू घेतला पाहिजे आणि वसुलीचं पर्सेंटेज जे आज 34% आहे ते वाढवण्याच्या दृष्टीनं राज्य सरकार गृहनिर्माण विभाग सक्त कारवाई इथून पुढच्या काळामध्ये करेल. नितीन राऊत साहेब.